नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर गेले 3-4 दिवस मी काही करू शकलो नाही आणि आठवडाभर सुद्धा आळस केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याचं कारण आज 16 तारीख आहे आणि 6 नोव्हेंबर पासून मला एका ठिकाणी बसून बातम्या बघणं, विषय शोधणं, त्यावर व्हिडिओ करणं हे जवळजवळ 10 दिवस जमलेलं नाही. इकड तिकडचं उचलून किंवा माझे जुने व्हिडिओ किंवा आधी केलेले व्हिडिओ टाकून अक्षरशः वेळ चालवावी लागली, वेळ मारून द्यावी लागली. कारण 6 तारीखला मी जयपूर डायलॉगसाठी गेलो होतो, तिथून दिल्लीला आलो आणि लगेच दिल्लीत पोहोचलो तो बॉम्बस्फोट. दुसऱ्या दिवशी बिहारच्या दुसऱ्या राऊंडचं मतदान आणि लगेच 14 तारीखला काय म्हणतात ते मतमोजणी होती. 11 तारीखला मतदान झाल्यानंतर लगेच एक्झिट पोल येणार होते आणि त्या एक्झिट पोलच्या दरम्यान किंवा त्याच्याही आधी माझ्या हिंदी भाषिक मित्र पत्रकारांच्या जवळजवळ 4-5 चॅनेलवर त्यांनी मला सतत बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी जो काही अंदाज व्यक्त केला होता तो इतका बरोबर ठरला की मी सुद्धा चकित झालेलो आहे. लोकांना याचं कोडं उलगडत नाही की भाऊ एवढं कसं काय अंदाज बांधू शकतो. कारण मी मुंबईत होतो, मुंबईतून जयपूर, जयपूरहून दिल्ली. मी बिहारमध्ये गेलेला सुद्धा नव्हतो आणि त्यामुळे आमचा अभिषेक तिवारी आहे जो खुद्द बिहारी आहे, पाटण्यात राहतो. त्याला सुद्धा माझा अंदाज ऐकून आश्चर्य वाटलं होतं. जयपूरच्या संजय दीक्षित असतील, दिल्लीचे धीरेंद्र पुंडीर किंवा ओंकार चौधरी असतील किंवा इतरही अनेक अनुपम मिश्रा वगैरे अशा लोकांना नवल वाटलं की भाऊ कुठून अंदाज काढतो आणि तो इतका नेमका बरोबर कसा ठरतो. अर्थात त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. 2014, 2019, 2024 या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सुद्धा मी अगदी पुस्तक लिहून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाला केवढं मोठं यश मिळू शकतं याचं भाकीत केलेलं होतं. आणि एक 2024चा माझा आकडा चुकलेला असला तरी बाकीच्या बहुतांश वेळी माझा आकडा किंवा माझा अंदाज बरोबर ठरला. आणि त्यामुळे उगाच अनेकांना असं वाटायला लागलं की भाऊ बोलतो ते ब्रह्मवाक्य असतं, भाऊचं म्हणणं असतं ते बरोबर असतं. असं बिलकुल नसतं मित्रांनो. मी याविषयी अनेकदा खुलासा केलेला आहे की तो सुद्धा अंदाज असतो. आणि अगदी क्रिकेटच्या मॅचच्या भाषेत मी नेहमी सांगतो की क्रिकेटच्या सामन्यामध्ये दोन बाजूच्या ज्या टीम असतात त्या टीम मधले खेळाडू ते कसे वागतील, त्यांची गुणवत्ता किती, क्षमता किती या आधारावर भाकीतं केली जात असतात. पण त्या दिवशी आणि त्या सामन्यामध्ये ते खेळाडू तसं खेळले नाहीत तर अंदाज व्यक्त करणारे तोंडघशी पडतात. तसंच 2024च्या वेळेला सुद्धा माझा अंदाज होता. मी कुठलाही ओपिनियन पोल किंवा सर्वे वगैरे घेत नाही. त्यामुळे माझा अंदाज हा अंदाज असतो हेच लक्षात घ्या. हे मी सातत्याने सांगतो. मी निवडणुकीचा एक्सपर्ट नाहीये. मी निवडणुकीच्या वेळेला किंवा निवडणुकीच्या पुढे मागे जे काय राजकीय परिस्थिती असते किंवा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घडलेल्या घटना असतात, त्यानुसार आलेले निकाल असतात, आज जनमानसावर त्याचा कुठं आणि किती प्रभाव पडू शकतो किंवा बदललेल्या नव्या परिस्थितीमध्ये कुठल्याही जनमानसावर कसा प्रभाव पडू शकतो याच्या आधारावर मी जे काय माझं मत व्यक्त करायचं असतं ते करतो. त्यामुळे ते शास्त्रीय आहे असं बिलकुल नाही. ते तर्कशास्त्रीय असतं असं लक्षात घ्या. आणि गेले 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये मला सवड काढून सुद्धा व्हिडिओ करता आलेला नाही. त्याचं नेमकं तेच कारण आहे की हाच खुलासा देण्यामध्ये माझे गेले 2-3 दिवस गेलेले आहेत. कारण ज्या ज्या जवळजवळ 4 तरी आमचे पत्रकार मित्र आहेत हिंदीतले, त्यांच्या प्रत्येकाच्या पॉडकास्टमध्ये मी निवडणुकीचं दुसरं मतदान झालं आणि एक्झिट पोल आल्यानंतर 175 ते 200 आकडा बोलून गेलो होतो आणि प्रत्येक जण मला त्यासाठी निकालानंतर मला पकडत होता. बरं, दुसरी गोष्ट अशी की 14ला ज्यावेळेला मतमोजणी चालू झाली, माझा एक गेल्या
30-40 वर्षातला एक काय म्हणतात तुम्ही प्रथा आहे किंवा माझी एक पद्धत आहे की सगळे निकाल मतमोजणीच्या वेळेला टीव्ही समोर बसून ऐकतो, समजून घेतो. ते माझ्या स्मरणात पक्के होतात आणि म्हणून निकालासाठी जी मतमोजणी चालते त्या मतमोजणीच्या वेळेला मी जागता हलत नाही, एका जागी ठिय्या देऊन बसतो. आणि त्यामुळेच 14 तारीखला सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून मी मतमोजणीसाठी वेगवेगळे चॅनेल फिरवत बघत बसलो होतो आणि मला काही करायला वेळ नव्हता. नंतर दुपारनंतर जी रांग लागली, ओमकार चौधरीचा जवळजवळ 1.25 तासाचा पॉडकास्ट आहे, तुमच्या संजय दीक्षितचा आहे, त्याच्यानंतर धीरेंद्र पुंडीरचा आहे. तर त्यामध्ये मी इतका होतो की माझा घसा बसला. 50 वर्ष सिगरेट ओढल्याचा जो दुष्परिणाम आहे तो माझ्या आवाजावर झालेला आहे, घशावर झालेला आहे. थोडा जास्त बोललो तो घसा बसतो. माझा डॉक्टर मित्र तर मला शिव्या घालत असतो, कमीत कमी बोलत जा, कमीत कमी बोलत जा, घशावर फार ताण पाडू नको, व्होकल कॉर्ड डॅमेज होते वगैरे वगैरे काय काय सांगत असतो. पण मित्रांनो, जेवढं शक्य होईल तेवढं बोलत असतो. आणि म्हणून गेले 3-4 दिवसामध्ये मला काही करता आलं नाही, कारण सवड झाली नाही. आणि 15 तारीखला काल मी एका कार्यक्रमासाठी नोएडाला गेलो होतो, दिल्लीत आहे सध्या. तर त्याच्यामध्ये अख्खा दिवस गेला होता. तिथे पण अनेक जण परत तेच प्रश्न विचारत होते की तुमचे अंदाज येतात कुठून, तुम्हाला कुठची दिव्य दृष्टी लाभलेली आहे वगैरे. हा खोलचटपणा आहे, असं काही नसतं. तो राजकारणाचा अंदाज असतो. राजकारणाचा जसा व्यक्ती, एखाद्या पक्षाचा नेता हा कुठल्या परिस्थितीत कसा वागेल, कसा रिएक्ट होईल, ह्याचे मी अंदाज बांधतो आणि ते व्यक्त करतो. ते सुद्धा कधी कधी चुकतात आणि चुकणार. मी माणूस आहे, मी कोणी नियती नाहीये की मी म्हणालो आणि तसं घडतं. बिलकुल घडत नाही. आणि म्हणून मला जी सवड मिळाली नाही, त्यामुळे निकालाला जवळजवळ 48 तास उलटल्यानंतर मी या विषयावरचा पहिला व्हिडिओ करतोय. आणि तो करताना पहिली गोष्ट सांगून टाकतो की आत्ता जरी परत एकदा माझा अंदाज बरोबर आला असला तरी तो अंदाजच होता, ती भविष्यवाणी नव्हती. ते माझं आकलन होतं. मी राजकारण जेवढं समजतो, समजून घेतो, राजकीय पक्ष, त्यांचे नेते, त्याच्यावर आधारलेलं ते होतं. आणि मला जसं अपेक्षित होतं त्या परिस्थितीमध्ये ते नेते, ते पक्ष कसे वागतील, या मला जे आकलन होतं, मला समजत होतं की असे वागतील आणि त्यामुळे असे परिणाम मिळतील, ते तसेच वागलेत. त्यामुळे श्रेय असेल, अपश्रेय असेल, तर ते एनडीएच्या नेत्यांना आहे, पक्षांना आहे. तसंच नुकसान झालं असेल तर त्याचं अपश्रेय हे सुद्धा इंडी आघाडी किंवा गठबंधन ज्याला म्हणतात, तेजस्वी, राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, आरजेडी, यांना त्याचं अपश्रेय आहे. आणि विजयाचं श्रेय असेल तर ते मोदी, नितीश वगैरे त्यांना आहे, मला काहीही नाही. मी केलेलं भाकीत होतं, बघून जे वाटलं ते सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नसते. ना भाजपवाल्यांनी ठेवायचा असतो, ना एनडीए वाल्यांनी ठेवायचा असतो. हा, पण त्यामध्ये जे काही धोक्याचे इशारे मी दिलेले होते, ते धोक्याचे इशारे समजून घेऊन जर काँग्रेस किंवा आरजेडीचे लोक वागले असते तर त्यांचा इतका भीषण पराभव झाला नसता. पराभवाला ते जबाबदार आहेत असं मी का म्हणतो की माझ्यासारखा एक कवडीमोल किमतीचा एक युट्यूबर किंवा अनुभवी पत्रकार काहीतरी बडबडतोय, ते गांभीर्याने घ्यायची त्यांना गरज वाटली नसेल तर तो त्यांचा दोष आहे. कारण पत्रकार असो, आकलन करणारा असो, विश्लेषक असो, तो आपल्या परीने येऊ घातलेल्या संकटाचा इशारा सुद्धा देत असतो. मी एकटाच नाही, अनेकांनी वेगवेगळे इशारे वेगवेगळ्या पक्षांना दिले असतील. बहुतांश पत्रकार, आपल्याकडचा मीडिया हा सेक्युलर असल्यामुळे ते आपले सगळे देव पाण्यात बुडवून बसलेले असतात. आणि मोदी किंवा भाजप किंवा एनडीए पराभूत होणार नसेल तरी त्यांना ते पराभूत होताना बघायचंय, म्हणून आपल्या कल्पनेतल्या गोष्टी आकलन म्हणून सांगतात. पण त्या खऱ्या होत नाहीत, कारण त्यांनीही मनापासून सांगितलेलं नसतं. त्यांना आपली बाजू जिंकावी असं वाटतं आणि म्हणून ते खोड्यासारखं काहीतरी आकलन सांगून जातात.
त्यासाठी त्यांनाही मी दोष देत नाही. त्यांची हौस आहे, त्यांना भाजप पराभूत झालेला बघायचा आहे, मोदी आवडत नाही म्हणून ते खोटं बोलतात. पण आपण खोटं बोलतोय त्यांना सुद्धा माहिती असत आणि म्हणून गेल्या 10-11 वर्षामध्ये आपण बघतोय प्रत्येक वेळेला आपले चुकलेले जे अंदाज आहेत त्याची ही मंडळी सारवासारव करताना दिसतात. उदाहरण अगदी छोटं सरळ द्यायचं तर राहुल गांधी हा काँग्रेससाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. काँग्रेस आपल्या बळावर राहुल गांधींनी ढुंकून बघितलं नाही तर अधिक चांगली चालू शकेल, विजय मिळवू शकेल. पण तो विजय मिळवू शकणार असेल तर त्यामध्ये विष कालवणं, मिठाचा खडा टाकणं एवढंच जर काम राहुल गांधी करत असतील तर काँग्रेससाठी सगळ्यात मोठी समस्या राहुल गांधी आहे हे मी सातत्याने सांगत आलो. पण काँग्रेस पक्षाला किंवा त्याचे जे काय अनुयायी वगैरे असतील, काँग्रेस पक्षाचे समर्थक पाठीराखे असतील, कार्यकर्ते नेते असतील, ते जर राहुल गांधींना बाजूला करणार नसतील तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. उदाहरण एक छोटस देईन की 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जबरदस्त तडाखा बसला आणि अनपेक्षितरित्या काँग्रेस किंवा तुमच्या इंडी गठबंधन यांना महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश इकडे चांगलं यश मिळालं. तर ते यश त्यांचं नव्हतं, तर ते यश हे त्यांच्या पदरात भाजपच्या आळशीपणाने, भाजपच्या नाकर्तेपणाने पडलं होतं हे मी सांगत होतो. आणि तेवढ्यावर न थांबता भाजपने आळशीपणा सोडून जर भाजपवाले कामाला लागले आणि आपल्या पक्षाला जिंकण्यासाठी ते नेहमी जेवढी मेहनत करतात तेवढी मेहनत त्यांनी केली आणि जर एकूण मतदानामध्ये 3-4% वाढ केली तर निकाल उलटे पालटे होतील असं मी सांगत होतो. अगदी भाजपचे प्रमुख नेते, तत्कालीन उपमुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते सत्य स्वीकारून आपल्या सगळ्या आचरणामध्ये आणि कृतीमध्ये बदल घडवला. कार्यकर्त्यांना परत कामाला जुंपलं आणि महाराष्ट्रात चमत्कार घडला होता. त्याचीच पुनरावृत्ती तशीच्या तशी बिहारमध्ये होताना दिसत होती. आणि म्हणून मी परत परत गेले 2-2.5 महिने एक गोष्ट सांगत होतो की बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल. हे जे माझं भाकीत होतं ते फक्त निकालांच्या आकड्यांपुरतं, जिंकलेल्या जागांसाठी किंवा मिळालेल्या मतांच्या टक्केवारी पुरतं मर्यादित नव्हतं. मी जेव्हा सांगत होतो की महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल याचं कारण 2024च्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात होत असताना सत्तेत बसलेली महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी या दोघांमध्ये ज्या प्रकारे हालचाली चाललेल्या होत्या, भांडणं चालली होती, जुळवाजुळव चाललेली होती, ती महाराष्ट्रातली आणि बिहारमधली यामध्ये तसूभर फरक नव्हता. जागा वाटपावरून महाराष्ट्रात शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येईपर्यंत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होऊ शकलं नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा म्हणून हट्ट धरून बसले होते आणि काँग्रेस त्याबद्दल अजिबात प्रतिसाद देत नव्हती. आणि त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये जे द्वंद्व निर्माण झालं होतं त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगायला लागले. आणि जर तसंच बिहारमध्ये घडत असेल तर मग बिहारमध्ये सुद्धा महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी, महागठबंधन यांना मोठा तडाखा बसेल हा अंदाज व्यक्त करायला दिव्य दृष्टी लागत नाही. त्याच्या दुसरी बाजू आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे 3 नेते आणि त्यांचे पक्ष यांच्यामध्ये जागा वाटपावरून घासाघीस चालू होती. पण त्याची बाहेर कुठेही वाच्यता नव्हती आणि गुपचूप गुपचूप या 3 नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी आपल्याला शक्य होईल तेवढं सुटसुटीत जागा वाटप उरकून घेतलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने वेळापत्रक मतदानाचं अर्ज भरायचं जाहीर केलं तेव्हा ते 3ही पक्ष जितके सज्ज होते आणि पहिल्या दिवशीपासून ते व्यवस्थित कामाला लागले, त्यांच्यात अपसात बेबनाव नव्हता. पण महाविकास आघाडीमध्ये होता आणि तसंच्या तसं जर काँग्रेस किंवा आरजेडी
बिहारमध्ये वागत असतील आणि तसेच्या तसे महायुतीप्रमाणे एनडीएचे लोक बिहारमध्ये वागत असतील तर बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल असं मी म्हटलं. ते भाकीत नव्हतं, ते दिसत होतं आणि मी ते दिसत होतं म्हणून सांगत होतो. या पलीकडे माझ्याकडे दिव्यदृष्टी नाही. आणि जसं मग महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 50 सुद्धा महाविकास आघाडीला गाठता आली नाही, त्याची पुनरावृत्ती बिहारमध्ये झालेली आपण बघतो. ते फार मोठं भाजपचं किंवा एनडीएचं कर्तृत्व आहे, महायुतीचं कर्तृत्व आहे असं नाही. एवढं मोठं यश महायुतीला किंवा एनडीएला महाराष्ट्र बिहारात मिळालं, त्याचा त्या श्रेयाचा मोठा सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे आणि तिकडे काँग्रेस आरजेडीकडे आहे. तुम्ही घडणार हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही अकस्मात मारामारी करत बसलात आणि समोरचा दांडगा शत्रू किंवा प्रतिस्पर्धी आहे त्याला आवरण्यासाठी तुम्ही अगोदरपासून हातपाय हलवत नाही, त्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची पुनरावृत्ती निवडणूक पूर्व वर्तनामध्ये दिसत असेल तर त्याचं प्रतिबिंब आपोआपच निवडणूक निकालावर पडणार. हे शेमड्या पोरालाही सांगता येईल जर त्याच्याकडे ती निरागस बुद्धीने समोरची घटना आणि घटनाक्रम बघण्याची बुद्धी असेल. हा, आपण सेक्युलर आहोत, आपण पुरोगामी आहोत, आपण काँग्रेसच्या बाजूचे आहोत किंवा आपण भाजपच्या विरोधात आहोत, मोदींचे शत्रू आहोत, या दृष्टीने जर तुम्ही समोरच्या घटना बघत असाल तर तुम्हाला हे सत्य बघता येत नाही आणि दिसलं तरीही बघता येत नाही. मग त्याच्यावर आकलन करणं पलीकडची गोष्ट असते. आणि म्हणून एक गोष्ट साधी सरळ आहे मित्रांनो, मी केलं ते भाकीत होतं, ते भविष्य नव्हतं, मी भविष्य वर्तवलं नव्हतं, मी बरोबर ठरलो. याचं कारण समोरची जी वस्तुस्थिती आहे ती निरागसपणे आहे तशी बघून ती स्वीकारून त्याचं विश्लेषण मी करत होतो. पण ज्यांना त्या विश्लेषणापेक्षा कल्पनेत रममाण व्हायला आवडतं असे सगळे विश्लेषक चुकलेले आहेत. आणि मला बरं वाटतं की आशुतोष सारखा एक हिंदी पत्रकार यांना याचा एक काल व्हिडिओ मी त्या विजय त्रिवेदी बरोबर बघितला, त्याच्यात त्यांनी याची स्पष्ट कबुली दिली की जमिनी हकीकत आम्हाला बिलकुल माहिती नव्हती. काय घडतंय लागोपाठचे लोकसभेनंतरचे सगळे मतदान, त्याचे निकाल, त्याचे अंदाज, त्याचे ओपिनियन पोल आम्हाला समजतच नव्हते. किंवा मग आमच्या मनामध्ये एक दुजाभाव आहे, आमच्या मनामध्ये एक पक्षपातीपणा शिरलेला आहे आणि त्यामुळे भाजप विरोधाने आम्ही इतके भारावलेले आहोत की भाजपचं यश आम्हाला बघवत नाही आणि म्हणून ते बघायचं नाही, म्हणून ते नाहीच आहे, इतक्या टोकाला हा पत्रकारी किंवा विश्लेषणाचा बागुलबुवा जाऊन पोहोचलाय. आणि मग फ्रस्ट्रेशन, निराशा, हताशा ही त्या पत्रकारांच्याही माथी येते. आणि म्हणून माझा अंदाज बरोबर ठरला. मी खरं तर याचं उत्तर देऊन कंटाळलो गेल्या 2 दिवसामध्ये. अनेक जर तुम्ही वेगवेगळ्या त्या हिंदी व्हिडिओच्या खाली बघितलं तर माझं नको तितकं कौतुक झालेलं दिसेल. पण माझ्या व्हिडिओचा, माझ्या लिखाणाचा किंवा माझ्या बोलण्याचा मूळ हेतू हा सामान्य नागरिकाला राजकारण कळावं, राजकीय घडामोडी कळाव्यात आणि त्यांना सुद्धा आपले आपले राजकीय अंदाज मांडता यावेत यासाठी मी समजावण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक अतिशय चाणाक्ष असे भाजपचे नेते आहेत किंवा समर्थक आहेत जे कधी कधी माझ्यावर रागावतात की भाऊ तुम्ही भाजपची रणनीती, भाजपचे डावपेच हे चव्हाट्यावर मांडता. याचा अर्थ असा होतो की मी जे आकलन करत असतो, मी जे विश्लेषण करत असतो ते मी जेव्हा उघडपणे मांडतो ते भाजपच्या मदतीसाठी नसतं, तर भाजपचे डावपेच मी जेव्हा सांगतो ते डावपेच ओळखून भाजपचे विरोधक वागले तर कदाचित भाजप विरोधकांचा फायदा होऊ शकेल. मग त्यात उद्धव ठाकरे आले, शरद पवार आले, अनेक विरोधी पक्ष येतील, पण त्यांनी त्याकडे बघितलं पाहिजे. त्यांना खोटं का होईना पण भाजप पराभूत होतो हेच ऐकायचं असतं. आणि असे सांगणारे तुम्ही पैसे फेकलेत तर रुपयाला पासरीभर मिळतील, पायलीभर मिळतील, पण ते खरं होत नाही. तो काही क्षण तुम्हाला असलं विश्लेषण सुखावू शकतं
पण ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जात नाही. आणि म्हणून जे काय 2-3 दिवस मी कौतुक ऐकतोय की भाऊचे अंदाज बरोबर आले, किंवा त्या हिंदीमध्ये तर कहर झालेला आहे आमच्या त्या युट्यूबर्सच्या कॉमेंटमध्ये, की भाऊ म्हणजे काहीतरी महान आहे असं जे सांगितलं जातं, भासवलं जातं किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली जाते, त्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की मी कोणी भविष्यवेत्ता नाहीये. मी निरागस डोळ्यांनी, निरागस नजरेने समोरच्या घटना बघतो, समजून घेतो, त्याचं आकलन करतो आणि मग त्यावर भाष्य करतो. तुम्हालाही ते करता यावं यासाठीच मी या प्रकारचे व्हिडिओ बनवतो, समजावण्याचा प्रयत्न करतो. अगदी खरं म्हटलं तर माझे व्हिडिओ बारकाईने समजून घेतले तर भाजप विरोधकांना त्याचा लाभ उठवता येईल. दुर्दैवाने ते होत नाही. त्यांच्या लेखी कोण हा झाला, हा भाजपचा चाटुकार आहे वगैरे हिंदीत पण येऊन आपल्याकडचे महाराष्ट्रातले अनेक जण त्या हिंदी युट्यूबवर येऊन भाऊला शिव्या घालतात, कारण माझ्या कॉमेंटमध्ये माझं कुठलंही नुकसान होत नाही. पण त्यांना आवडणारे जे पक्ष आहेत, त्यांचे लाडके पक्ष आहेत, ते पराभूत होतात. आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीविषयी मी आधी खूप जे सांगून ठेवलंय, जर तसंच घडलं असेल तर घडल्यानंतर त्याचं मी विश्लेषण करायची गरज नाही. मी आधीच एक प्रकारे या निकालाचं पोस्टमार्टेम माझ्या विश्लेषणातून केलेलं आहे. ज्यांना गरज वाटते त्यांनी आत्ताही माझे यापूर्वीचे गेल्या 2-3 महिन्यातले बिहारच्या संदर्भातले हिंदी किंवा मराठी व्हिडिओ बघितले तर त्यांच्या लक्षात येईल की आत्ता जे घडून गेल्यावर सांगितलं जातंय इतरांकडून, ते मी प्रत्यक्ष मतदानापूर्वी सांगितलेलं होतं. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.